आपल्याला जर रिसॉर्ट पाहिजे तर मागे लागणारच. सर अपडेट मी किती वेळा दिले, सरांनी मला किती कॉल केले, मेसेज केले, मी सरांना कटुकट असे दिलेले नाही मला. अपडेट मग सरांनी पण ऐका, हा जेव्हा बोलला 11 जण आहे त्यानंतर हा हे पण बोलला की 9 जणच झालेत, तर काही चार्जेस लागतील का? तुम्ही काय बोलले त्याच्यावर पण काही चार्जेस. 2 रूमचे पण जे आम्ही बोललो ना सर ऐका, 2 रूम साठी पण मी जेव्हा बोललेलो ना की बाबा 2 रूम हवेत, तर तुम्ही बोलला ठीक आहे देतो तुम्हाला तिथे असेल तर. आणि मी बोललो हे पण बोललो की किती होतील का त्याचे वेगळे, तुम्ही बोलला काय नाही होणार ते, जावा तुम्ही करतो मी. हा सर ऐका ना, मी जर माझ्या जबाबदारीवर तुम्हाला सगळ्या गोष्टी हो करतो तर त्याचा अर्थ मी पण काहीतरी सर त्याच्यामध्ये करतोय ना. आम्ही तुमच्या शब्दावर आलो, तुम्ही आम्हाला 1 रुपयाचा कन्फर्मेशन नाही पाठवलाय. तुम्ही करताय ना, मी नाही कुठे म्हणतोय, मग तुमच्याच हिशोबाने मी बोलतोय ना, मी 18,900 होतात तुमच्या हिशोबाने. एक सेकंड ऐका ना सर, तुम्ही बोलले ना मला 3 लोक मायनस झाले माझे, मी एक पण गोष्टी तर त्यांना बोललो ना 3 लोक मायनस टू मायनस काहीच प्रॉब्लेम नाही बोललो. अरे मायनस टू मायनस त्याच्या इथे लिहिलेलं आहे 9 जण आहेत. अरे त्याला जी तुम्ही लिस्ट पाठवली ना त्या इथे या हॉटेलवाल्याला रिसॉर्टवाल्याला, ते त्याच्यामध्ये 9 लोक मेन्शन आहेत. ती लिस्ट आम्ही बघितली आहे आणि तुम्ही तिथे रूमचं कन्फर्मेशन पण आहे ना 1 दिलंय, जे तुम्हाला आम्ही 2 सांगितलेलं. आणि त्या मॅनेजरने आम्हाला ती लिस्ट दाखवली हे बघा. मग तुम्ही हॉटेल सोबत आहे ना नीट कोऑर्डिनेट करा, पहिली गोष्ट तर ते आहे, जर तुमचं काम असेल तर ते. आणि आता मला वाद वगैरे काय घालायचं नाही, मी तुम्हाला हे बघा मी हिशोब सांगतोय, तुम्ही ऐका नीटपणे. 2100च्या हिशोबाने 18,900 होत आहेत, प्लस खाण्याचे 1,600 रुपये झालेत. टोटल होतं बिल आपलं 20,500. त्याच्यामधले आम्ही 5,000 ॲडव्हान्स दिलेले आहेत, म्हणजे 500 रुपये बिल होतंय. 15,500 15,500 तेवढं आम्ही पे करू, त्याच्यानंतरला आम्ही निघू. तुमचा जो काही हिशोब आहे मग ते तुम्ही हॉटेलवाल्यांसोबत बघून घ्या, रिसॉर्टवाल्यांसोबत. ठीक आहे ते तुम्ही द्या. तुमची चुकी, आपली चुकी आहे ना त्याच्यात. भाई हा नंबर आहे बघा, मी सांगतो बघा, याचं नाव शरद आहे. एवढा स्कॅम करतोय ना. आता बघा कॉलवर कॉल येणार. आधी तर आम्हाला बोललेला, पहिली गोष्ट तर हे जे 4200 आहे ते आम्हाला बोललेला की 20 आधी 2,000 बोललेला. त्यानंतर मी विचारलं कन्फर्म ना 2 दिवसाचे 2,000 आहे. तो बोला नाही मी सांगतो 100-200चा फरक असेल. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं 2100. ठीक आहे बोललो. 100 रुपये फरक नाही पडत आपल्याला. बोललेला 2 दिवसाचे, तर 2100 प्रमाणे कॅल्क्युलेट केल्यावर होतात आपले 18,900. आणि 5,000 आम्ही त्याला ॲडव्हान्स लिहिलेले, इथे त्यांनी लिहिलं 5,000 ॲडव्हान्स. आणि हे आपण जे खायला वगैरे मागवलं ते सर्व आहे. आता बघूया कॉल. हॅलो, हा बोला. मी काय बोललो, मी 15,500च्या वर 1 रुपया पण देणार नाही, आणि 32,000 तर लांबच ठेवा. नाहीतर मी आहे ना, मी पहिली गोष्ट तर मी बिलच देणार नाही, मी निघतो डायरेक्ट. मी पोलिसांना बोलू नाही तर आत्ता बोलवतो. या चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे सर्व प्रूफ्स आहेत. या अरे ऐका, पहिली गोष्ट तुम्ही गडबडीत होते ना, पैशाचा व्यवहार. आणि अरे बाबा 33,000चा व्यवहार आहे, 3 रुपयाचा व्यवहार आहे का 33 रुपयाचा व्यवहार आहे? मला 8,000 लेणं पण नाही, मला 10,000 पर्यंत तुम्ही पे केले तरी मला त्याच्याशी लेणं देणं नाही. मी 15,500 बिल देणार आहे, माझा विषय संपला. तुमच्याच हिशोबाने काय. मग तुम्हाला सांगायचं होतं ना क्लिअर. थांब. पहिली गोष्ट तर हा जेव्हा ते बोलला ना मायनस होणार आहेत लोक, तेव्हा ह्यांनी तुम्हाला ते पण विचारलेलं, सांगतो का बस, की बाबा आमच्याकडून 11 जण येणार होती तर 9 जण येत आहेत, 2 लोक मायनस झालेत. तेव्हा हा हे पण बोललेला, ऐका हा हे पण बोललेला की काही चार्जेस वगैरे एक्स्ट्रा होणार का? तुम्ही बोलले काही नाही होणार, आपल्याकडे ती पण रेकॉर्डिंग आहे. तुम्ही जे बोललेत ना एक वर्ड्स, ते सर्व आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्ही त्याची टेन्शन करू नका. अरे तारीख असू दे ना काय पण, मी तुम्हाला प्रूफ आहे ना आपल्याकडे सर्व. आणि रेकॉर्डिंग मध्ये काय एडिट आपण काही केलं नाहीये, सर्व रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंगच केलेत आपले. ते तुमच्यासारखं स्कॅम करायचं आमचं हे नाही काय, आम्ही सरळ आहोत. अरे मला पण असा पहिल्यांदा माणूस भेटला स्कॅम करणार. आम्ही डायरेक्ट करायचो ना, थोडं माग जायचो आम्ही पण आहे ना, आम्ही खुश राहायचो. हे फालतूगिरी आमच्या इथे नव्हती कधी. तुम्हाला एक रूम देतो, हे का रूम मध्ये करा, हे करा, भाई काय चालू असतं. मी 15,000 बिल पे करतोय, बाकीचं ये आणि तिथे तुमचं पे कर. तर भाई हे असं सर्व सीन आहे चालू आहे आणि फुल जोरात स्कॅम चालू आहे भाई. 37,000 बिल झालं आपलं. 37,800 म्हणजे 39,000. आणि ही व्हिडिओ मी रॉ मध्ये आता टाकणार आहे डायरेक्ट इन्स्टाला, युट्यूबला, सर्वीकडे.
तर अगर आप लोग भी जा रहे हो ना तो भाई थोड़ा देख के जाओ, और पहली बात कॉल रिकॉर्डिंग करो कॉल रेकॉर्डेड एव्हरी सिंगल कॉल. भाई, फोन भी रहने दो भाई मला call पण recording हा करो. डाऊटीच वाटलाय. मी पहिल्या कॉल पासून रेकॉर्ड करतो हाँ, याची. कॉल रिकॉर्ड करो क्योंकि वही प्रूफ बनता है अपने लिए. आता हा रेकॉर्डिंग नसता आम्हाला ते भरावे लागले हा, असते. भरायलाच लागले असते मग. 101%. काय केलं असतं आपण पोलिसांना हा. बोलून आपल्या आता फायदा नव्हता काय. अभी देखते हैं आगे क्या सीन होता है ना. मी चुकीचं त्यांच्याशी माझं कनेक्शन नाही सर, तुमच्यासाठी मी कनेक्शन जोडलं गेलं एवढंही तुम्हाला क्लिअरली बोललो सर. तर माझं त्यांच्याशी काय एवढं पण नाही, मी तरी स्वतः काही संबंध नाही माझा. मधुबन ठीक आहे, मी मान्य केलं तुम्हाला, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं का, मी माझा कमी रिप्लाय असतो बिल वगैरे त्याच्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट केलं माझ्याशी. मग मी बोललो ना, मी बिल द्यायला रेडी आहे. तुम्हाला कुठे मी नाही बोललो. 15,500 मी बिल देतो. सर नाही बसत सर, 2 दिवसाचा कसं नाही 15,000 बसणार, म्हणून तुम्हाला कन्फर्मेशन केलेलं आहे ना आपण सर्व कॉलवर. हो सर, मी गडबडीत होतो, मी पुढे होतो, मी अरे बाईकवर होतो. माझा भावा, ऐक तू गडबडीत होतास बरोबर. तू नंतरला स्वतः तू कॉल करायला पाहिजे होतं की सर असे असे पैसे होत आहेत बघा, तुम्हाला जमतंय काय. गडबडीत होतो मी म्हणून तुम्हाला काय वर खाली असं बोललो असेल किंवा 2,000 होत आहेत, 1,500 होत आहेत. तुम्ही ते कन्फर्मेशन केलं पाहिजे, आम्ही कन्फर्मेशन नाही केलं पाहिजे. कस्टमर कन्फर्मेशन नाही करत. मग चुकी झाली तर सर तुम्ही एवढं मोठं चुकीचं हे सर. अरे एवढं मोठे कुठे चुकी आहे भाई. 30,000 रुपयाची चुकी भाई. 30,000 म्हणजे झाले काय. सर मग आता हा? तुम्ही कुठे बोलले, तुला तेवढेच काय हिशोबाने बिल हा? नाही बोलत आहे. मी बोललो ना तुम्हाला सर, मी टाकतो बोललो सर. मग अजून काय बोलणार सर तुम्हाला, कोर अपडेट काय करणार सर. मला तुम्ही ऑप्शनच नाही तिथे. तुम्ही डायरेक्ट एवढा मोठा बिल जर कमी केलं तर मी एवढे कुठून भरणार सर. तुम्ही बरोबर. मी बघा आता ते सर, आता तुम्ही बघितलं मी पाहिजे तुम्हाला ना. एवढा रिस्पेक्टफुली एवढा चांगला नीट सर बोलतोय, तुमच्याशी पण बोलतोय. तुम्हाला पण माहिती आहे तुमचे काय माझे ते रेकॉर्ड आहे, त्याचाच फायदा घेतला. सर बोलतोय रिस्पेक्ट देतोय, तुम्हाला रिस्पेक्ट नकोय तुमच्या लोकांना, तर काय करायचं आम्ही. नाही सर, मी आज तुम्हाला मान्य करतो ना, चुकलं जर मी बोललो ना माझ्याकडून, मी गडबडीत तुम्ही स्पष्ट बोललो तर मी यांनी मला कॉल केला त्याच्यानंतर विचारलं तर सर पर पर्सन टू डेचं ऐकलंच नाही सर. 2 डेचं त्याच्यामुळे मी बोललो सर की एक मिनिट. हो, तुम्ही 2 डेजचं ऐकलं नाही, तुम्ही 33,000 ऐकले नाही पुढचे. तुमची चूक आहे ती. 33,000ची चूक आहे ती. 33,000 कमी आहे का. आम्ही कमवतो पैसे तेवढे, आम्ही मेहनत करून कमवतो. तुम्ही करत असाल नसाल मला काय माहित नाही, तुमचं माहिती आहे. आम्ही इथे सगळे एक एक माणसं आहे ना, मेहनतीने कमवणारे कमवतो. एक एक रुपये मेहनतीने कमवलेला रुपये आहे. आम्ही पण बिझनेस हँडल करतो. आम्ही आमच्या क्लायंटला जेव्हा पैशांची वार्ता करतो ना, तेव्हा बिल तयार करतोय की प्रूफ आहे बाबा, हा बिल आहे तुमचा, हे एक रुपयाचा, एक रुपये लिटरली. जर 5,213 झाले तर 5,213च लागणार त्या बिलमध्ये. 1 रुपये मागे पुढे नाही येणार, आणि ते पण 1 रुपये मागे पुढे करत नाही यावेळेस. का, कारण की आम्ही प्रूफ देतोय, आम्ही त्यांचं काम करून देतोय. तुम्ही आमचं काम केलं ठीक आहे, पण हे असं काम करून देताय, अर्थ आहे का त्याला काय. ऐका ना, माझं काय झालं चुकीचं मान्य केलं मी सगळं काय चुकी, पण असं चुकी झाली. हा मग चुकी झाली ते आम्ही माफ केलं. बघा ऐका हा मग ते तुमची चुकी. ऐका हे बघा आम्ही यांना चला माफ करतो, पैसे माफ नाही करत, तुम्हाला माफ करतो, पण तुम्ही पैसे भरा तुमचे वरचे. आम्ही 15,500 भरतो आणि आम्ही निघतो. कारण आम्हाला ना आता ऑलरेडी आहे ना, ऐका, आम्हाला ऑलरेडी उशीर होतोय. आम्हाला वेळ वाया घालवायची अजून जास्त हे नाही, टाइम नाही आमच्या इथे. तुम्ही हे बघा एक काम करा, लवकर या इथे. एवढं नाही माहिती सर, 1 डे पर पर्सन लागणार. 1 डे पर पर्सन, 2 डे पर पर्सन, 3 डे ते तुम्हाला माहिती. आता तुम्ही लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता इथे यायचं. कळतंय, लवकर या. आम्ही आता आहे ना, ऍक्च्युली आता रेकॉर्ड हे जे बोलताय ना तुम्ही, हे व्हिडिओ मध्ये पण रेकॉर्ड करतोय, फोन मध्ये पण रेकॉर्ड करतोय, आणि हे सगळं आता आम्ही इंस्टाग्रामला पुढच्या 10-15 मिनिटात टाकणार. तुम्ही आलात तरी टाकणार, नाही आलात तरी टाकणार. तुमचा स्कॅम तुम्हाला कळणार. आणि हा रिसॉर्टचं नाव पण आम्ही टाकतोय आता. स्कॅमचा अर्थ म्हणजे मी तुम्हाला कॉल करून सर हे केलेलं आहे कन्फर्मेशन. हा मग मी तुम्हाला कॉल केला तेव्हा तुम्ही केला ना. स्कॅमचा अर्थ तेव्हाच नसतो की जेव्हा समोरून कॉल करतो तेव्हा स्कॅम होतो. सर स्कॅमचा अर्थ मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नसेल मला आता वाटतं. भाई त्या माणसाला स्कॅमचा अर्थ पण नाही माहिती. स्कॅमचा अर्थ तुम्हाला माहित नाही कुठे काय, म्हणजे आता बोलू मी तुम्हाला यार. स्कॅम कशाबद्दल तो स्कॅम सर, कुठला हो, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवली, मी ऐकलात. तुम्ही माफी मागतायत, मगासपासून आमची माफी मागतायत तुम्ही. कशाबद्दल माफी मागतायत तुम्ही. कुठली माफी मागतो सर? अरे कुठली माफी बाबा, तुम्हाला डायमेन्शिया वगैरे का विसरतात का. सर कुठली माफी बोलतो मी सर, एवढं बोललो का झाली चुकी माझ्याकडून बोलली. हा मग त्यालाच माफी मागणं म्हणतात आमच्या भाषेत तरी, माणसांच्या. तुमच्या भाषेमध्ये तसं. हा ठीक आहे, चला आपल्याला आहे ना वाद नकोय सर, जाऊ दे. आता मी पण परत तुम्हाला सरच बोलतो, तुम्ही मोठे असाल. ऐका
मिसअंडरस्टँडिंग तुमचीच झाली आहे, आमची काहीच नाही. आम्ही एकदम क्लिअर होतो आमच्या साईडनी. ह्यांची हॉटेलवाल्यांसोबत मिसअंडरस्टँडिंग त्यांच्यासोबतची आहे, ते आपल्या तुम्ही दोघं. सोबतची नाहीये. आणि आपल्यासोबतची हॉटेलवाले नाही. चांगले आहेत. हॉटेलवाले ऍक्च्युली चांगले आहेत. हा ते खरं सर्व्हिसिंग ऑन टाइम सर्व्हिस आहे, प्रॉपर सगळं. पाणी बदलायला बोललं दुसऱ्या मिनिटाला पाणी थंड चेंज करून, बॅडमिंटन मागितलं दुसऱ्या मिनिटाला बॅडमिंटन. खाणं हॉटेलवाले पण चांगले on पण भाई, हे point. काय थर्ड पार्टी असे काय मग मग भाई चुकी झाली यार, यांच्या इथे गेलो. मग? आता एक काम करा, तुम्ही येताय 5 मिनिटात या, कारण की आता आहे ना आमची 11:15ची आपला टाइम झालाय. 11:30 आमची ट्रेन आहे मुंबईची. 11:38 आमची मुंबईची ट्रेन आहे. आम्हाला लवकर निघायचं आहे. तुम्ही taxi पण बोलवतोय. टॅक्सी बोलवतोय आता. दुसऱ्या मिनिटाला इथे फोन ठेवला, दुसऱ्या मिनिटाला टॅक्सीवाल्याला बोलवणार. आम्ही इकडे आमचे 15,500 रुपये जे काय आहे ते सॉर्ट करणार, आम्ही निघणार. त्यांना मी सांगितलंय, ते शरद जे आहेत ते येऊन तुम्हाला पैसे भरतील पुढचे. ते तुम्ही आपापसात डिस्कस करा. ओके. आणि जर तुम्हाला पुढे ऐका जर पुढे रेकॉर्डिंग पाहिजे असेल ना, तर तुम्ही कॉल करा, आम्ही रेकॉर्डिंग पण पाठवू तुम्हाला. मी पनवेलला जॉबला आहे सर. हा मग आता ते हे बघा, पनवेलला जॉबला असा, दादरला असा, आम्हाला ना माहिती. आम्हाला दादरला जायचं आहे. आम्हाला 2-2.5 तास ट्रेन मध्ये बसून आहे ना गरमीतून जायचं आहे. तुम्ही बसाल आपल्या घरात. हा मग ते जॉब मध्ये एसीच्या आत बसाल ना. हा बघा, जॉबवर ना आता या तुम्ही. हा जेव्हा येशील तेव्हा पेमेंट कराल तुम्ही. अजून पण मी आहे ना तुम्हाला रिस्पेक्टफुली बोलतोय, कळतंय ना. आम्ही आमचं पेमेंट करणार 15,500. चल रे पेमेंट करा. चल चल चल. आमचे पण आहे ना आता उशीर जातोय आम्हाला. सो भाई अभी चल रहे और देखते क्या सीन होता है. भाई खड़े खड़े स्कॅम आहे, पूरा खड़े खड़े स्कॅम. यांनाच द्यायचे पैसे विचार. फोन केलेला, बोललेला, कॉल केलेला. आमच्याशी आहे ना बोलणं झालं का माहिती आहे बघ. हे जे 4200 आहे ना पर डे 2 दिवसाचे मिळून तो बोललेला 2100 रुपये होणार. 2 दिवसाचे दाखव तुला रेकॉर्डिंग पण आहे आपल्याकडे, सर्व आहे. त्याला बोलवा ना, फोन मग करा. तेच बोललो. तो बोलतो पनवेलला मला यायला जमणार नाही. हे बघा 3,600 ने बिल करायचं. पर पर्सन टू नाईट. थोडं गडबड. ऐकलं? 2000% टू नाईट तो हा बोललाय. त्यानंतर त्यांनी 100 रुपये अजून वाढवले आणि मग दिले. ती पण आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्याची टेन्शन नाही. ठीक आहे, त्याच्या हिशोबाने जर तुम्ही ऐकला आता मी आमचं काय सांगत नाही. बरोबर आहे. आमचं काहीच नाही. आमचं काय नाही. तुमची सर्व्हिस पण आहे ना ऍक्च्युली बरोबर आहे. ते तुमचं जर बरोबर आहे. 2100 प्रमाणे कर, 2100 घे. 2100 ने इंटू होतात 2100 नाही पूर्ण. अरे 3 टाक, एवढं स्वस्तात हवंय तुला. ठीक आहे 18,000. थांब, हे 1600 ऍड कर ना. इज इक्वल टू प्लस 1600. हे तुमचे आहे, ते खाण्यापिण्याची हे सगळे झालं आपलं. बरोबर 20,000. मग मायनस ते 5,000 ते 5,000 ऍडव्हान्स दिलेले 5,000 कर. किती होतात 15,000. बरोबर. कितीचा फरक आहे बिलमध्ये? बिल तुम्हाला आता 4200 गेले ना, मग 3,600 ने घ्यायला सांगितलं आमच्या ओनर. तुमच्या ओनरची ओनरशी आणि त्यांची बोलून घ्या आता. त्यांनी ते ते आमची लिस्ट चुकी नाही. 3600 ने ती लिस्ट पाठवलेली ती दाखव जरा. म्हणजे त्यांनी जी लिस्ट पाठवली कन्फर्मेशन लिस्ट मला होती त्यांनी ती. कन्फर्मेशन पण नाही पाठवलं. तू कामा बोलून घेतो. हा, तू बोला, आधी ती बोला. लिस्ट दाखव आपल्याला. तू बोलून घे. आम्ही आमच्या ज्या हिशोबाने आम्ही द्यायला तयार आहे. हा, तुझं पण नुकसान नाही. आम्हाला जे प्राइस बोललेले तीच प्राइस पे करू आम्ही. आणि 3600 रुपये पण कुठला हिसाब लावतोय? बाकीच्या रूम वाल्यांना 3300चा हिशोब लावलाय. माझ्या बाजूला बिल पे केलाय. 3300 हा तेच तर. हा तो बघेल, तो त्याला सांग भरायला. चला त्याला सांग भरायला. त्याला सांगायचं भरायला. चला. सो अभी चलते हैं और देखते हैं क्या सीन होता है. मे बी ये ओनर है जो सामने चल रहा है. भाई मला कितीचा डिफरन्स आहे तूच सांग ना. कितीचा डिफरन्स आहे? मग असं असतं 20-30 हजारचा डिफरन्स म्हणजे काय? वन नाईट स्टे मग तरी ते बोललं पाहिजे होतं ना आपल्याला. बोलणं झालं त्याप्रमाणे काल परत रूम पण आम्ही एक खाली करून दिली. हा तुम्ही हे बघा तिकडे मिसअंडरस्टँडिंग आपली मिसअंडरस्टँडिंग नाही झाली. त्यांची आली ना, फक्त त्यांची आमच्या तुमच्यासोबत रिसॉर्टला नाही तुम्ही आहेत ना, आमचे जे पैसे ते द्या. तुमचं तुम्ही तिकडे बघा. त्याचं काहीच नाही आमचं. काय तुम्हाला ते नाही आम्हाला. त्याला आम्हाला काहीच देणं नाही. काय आम्हाला द्या. तुमचं आम्ही
तेच बोलतोय. पंखा लाव. नाही मी बोलतोय आम्ही आमचं जे काय ते देऊ 15,500 जे झालेलं आहे पुढचे जे काय असतील ना तो नाही त्याच्याशी नाही. आम्ही ती माणसं सोडतच नाही. नाही तेच देणार. मग त्याला बोलवा आम्ही माणसं सोडत बघा नाही. तुम्ही, त्याला बोला. हा. हा, बरोबर आहे. आम्ही जाऊन देत नाही. पण तुम्ही हायर करता ना अशा लोकांना, थर्ड पार्टी लोकांना तुम्ही हायर करता ना. आम्ही बाहेर जाऊन देत नाही. गेट लावून देतो. असा नियम आहे आमचा. थर्ड पार्टी लोकांना तुम्ही हायर करता ना. तुमचा माणूस आहे. तुमच्या माणसाने आमच्याकडे थर्ड पार्टी माणूस म्हणजे तुमचाच आहे ना. आमच्याकडे आहे. त्यामुळे ते कोण बोलला तेच आम्ही पेक्षा येणार. तुझ्याशी कॉल चालू आहे. याच्याकडे दे. कोण माणूस आहे ते चेक करा. ओनर कोण आहेत? ओनर तुम्हीच आहे. तुम्ही महेश याचे वडील. महेशचे अच्छा. वडील आहे. हा कारण आम्ही ऍक्च्युली तिथे मधुबन मध्ये जायचो बरोबर. तुम्हाला तिथं 2,000 दोनच भेटतो. नाही आम्ही लास्ट टाइम गेलेलो ना आम्हाला 3,000 ऐका, पण ते 2,000 आहे ना. थांबा. आपलं आहे ना कॉलवर बोलणं झालेलं. थांबा. हा, बोल. हा बोला रेकॉर्ड. हा बोला, काय बोलता? हा आता हे म्हणतायत की आम्ही जोपर्यंत हे नाही भरत तोपर्यंत आम्हाला ते जाऊन नाही देणार. ओके ते त्यांचं चुकत नाहीये. ओके तर आता तुम्ही किती या. वाजेपर्यंत येत आहे? आणि बिल पे करा. हा किती वाजेपर्यंत येत आहे हे सांगा. बिल पे करा म्हणजे सर कुठल्या हिशोबाने? किती वाजेपर्यंत येत आहे एवढं सांगा मला. माझी सर 2:30 सुट्टी आहे. 2:30 सुट्टी मला माहित नाही. तुम्ही 12:30 वाजेपर्यंत यायचं आहे. तुम्ही पण बोला. अच्छा ठीक आहे. पैशाची बद्दल हा कोणी काय केलं तुम्हाला आता वेळ देतो आम्ही. आणि आत्ताचे पण काही पे नाही करणार आम्ही. आताचे जर आम्ही आता रूम मध्ये थांबतो त्याचं पण काही पे नाही करणार. 2:30 पर्यंत येणार आहे बोलतोय. हे अडीच पण नंतर ट्रेन वगैरे नाही आहे. हे लफडं नको तू आता ये 10 मिनिटात. आणि दुसरी नाही तर गोष्ट आम्ही आता जे ते रूमचे आम्हाला पैसे सोडत असतील नाही. ते तू द्यायचे. हा तू आता तू रूमचे पैसे त्यांना देणार पे नाही. कर तू. हा हे बघा आपल्याला वाद घालायचा नाही. आपल्याकडे सर्व प्रूफ्स आहेत. रूमच्या बाहेरच आहे. रूम मध्ये लेडीज रूम मध्ये बसलेत. हा रूम मध्ये लेडीज बसलेत. हा थोडा टाइम ठीक आहे, तर आता लवकर या. आपल्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहेत. कॉल रेकॉर्डिंग आहे. सर्व आहे. त्याचं काय टेन्शन अजून नाही. आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन अजूनही घेऊ शकतो पण आम्ही घेत नाही कारण की आम्ही पण चांगले आहोत आणि आम्हाला पण आहे ना लवकर घरी जायचं आहे. त्यांना पण त्यांचे पैसे हवे आहेत. त्यांना पण एकदाचं मोकळं करायचं आहे. तुम्ही पण एकदाचे मोकळे व्हा. हा तुम्ही हे स्वतः मगासपासून माफी मागतायत ना आमचे. अरे झाली चूक मला मिसअंडरस्टँडिंग झाली हे झालं ते झालं. आता बोलताय त्यांना नाही, recording नाही, ऐकवते. नाही, नाही. आत्ताची रेकॉर्डिंग ऐकू होती ते रेकॉर्डिंग ते राहू द्या बरोबर आहे. आता बोललाय. आमचं आम्ही ऐका काय सांगितलं? हा जे आपल्याला काय बोललेलं आपल्याला बोललेलं की 2,000 रुपये 2 दिवसाचे होतील पर पर्सन. हा टाकू तुम्हाला. थांबा थांबा. हे थांबा. तो रेकॉर्डिंग मध्ये बोललाय. त्याचं झालं. हा तो बोललाय बरोबर. आता मला सांग मी त्याच्या इकडून आलो. ऐका कॉल कट कर. त्याचा चुकबुल थांब माझ्या फोन मध्ये आहे ना. चुकबुल झाली. 7,000 रुपये कुठे भेटले? अरे काका चूक भूल झाली ना. आता मला सांगा. थांब तुम्ही पैशाचा व्यवहार करताय. तुमच्याकडून चूक झाली. तुम्ही रिटर्न कस्टमरला कॉल करून बोला ना की सर असे अमाऊंट होत आहेत बरोबर. ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही बिझनेस करताय. आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही ना. आता तुम्ही मला बोलले 1,000 रुपये तुला देतो मी 1,000 रुपयेच म्हणणार. पण तुम्हाला लॉस मध्ये जातो ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही मग काय बोलणार परत मला कॉल करून की सर 1,000 रुपये नाही 1,500 रुपये होत आहेत बरोबर. ती कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की माझी. कोण करतंय? तो महत्वाचा. बिझनेस आम्ही पण करतो सर. 1-1 रुपयाचा हिशोब ठेवतो आम्ही त्याचा आणि क्लायंट कडनं घेतो आणि तो देतो पण कारण की आम्ही विश्वासाने करतो. हे असं थोडी चालतं ना. हे बघा ह्याच्यामध्ये काय थांबा मी करतो. थांब, तुझ्या फोनवरून लाव. रेकॉर्डिंग होणार नाही. अरे पण ओळखीचा बरोबर आहे ना. अरे पण भेंडी स्कॅमच करतोय ना. लोकांना तकलीफ का देतोयस तू? एक प्रेमाची गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो का ही त्याची चूक झालेली आहे. हा. ही तुम्ही सुधरून घ्यायला पाहिजे. आम्ही कशी सुरू त्यांची चूक? आम्ही सुधारतो. ऐका पहिली गोष्ट नका विशेष नाही नाही नाही. नका घेऊ. आम्ही सुधारतो. आम्ही आमच्या हा, पैसे बोल, द्यायला बोल. तयार हे बघा, आहे. थांब. बाकीचे पैसे तू बघ. बघायचं. ते पैसे हा रेकॉर्ड करायचा आवाज आला त्यांनी पण रेकॉर्डिंग चालू केलं. करू त्याला दे. वाटलं लहान आहे आपण. करू दे. काहीतरी प्रूफ पाहिजे. हा नाही बिंदास घ्या प्रूफ घ्या सर बिंदास. टेन्शन नाही आपल्याला. मी काय बोलतोय तुम्ही अनेक रिसॉर्ट बघितले सर. अनेक हे बघा रिसॉर्ट अनेक असू दे. अनेकची वार्ताच नाही ते. हा. इथे आरतीचीच वार्ता करा फक्त बस. हा, आम्ही बाकीच्यांचं वार्ता करायला आलेलो नाहीये. कुठून आले तुम्ही आले कुठून? मुंबईवरून. तुम्ही अनेक रिसॉर्ट फिरले सर. अनेक रिसॉर्ट हे बघा आम्ही अनेक रिसॉर्ट काही फिरलेलो नाहीये. ऐका ना, त्या call record मध्ये बोलत आहे. बाकी असू दे. एवढा पैसे द्यायचे असते तर गोव्याला गेलो हा नसतो. ना, मालवणला आम्ही गेलो बाहेर नसतो. गेलो नसतो का? एवढे आम्हाला पैसे द्यायचे इथे फालतू इथे आलो असतो एवढं. आता हे रेकॉर्डिंग आहे ना भाई टाकून दे इंस्टावर. मी टाकणारच आहे आता. आताच टाकून दे. ट्रेन मध्ये पोचला बघायची कशी वरात आहे. आणि तुमचा नंबर पण मी टाकलेला आहे. ठीक आहे. हा
आणि तुमच्यामुळे ना पहिली गोष्ट तर तुमच्यामुळे या रिसॉर्टचं पण नाव खराब होत आहे. समज रिसॉर्ट एक नंबर आहे, रिसॉर्ट सर्व्हिस माणसं पण सर्व्हिस चांगले आहेत, पण ते फक्त तुमच्यामुळे खराब होतं नाव. कारण समजलं? ते तर जाणार आहे. नाही चांगलं, हे चांगलं आहे. हे चांगलं आहे. अरे ऐका हॅलो ऐका, ते सर्व जाऊ दे, वटवा, मला त्याच्याशी काय लेणं देणं नाही. तुमच्याकडून चूक झाली, आमच्याकडून चूक झाली, ते सर्व जाऊ दे. तुम्ही इथे किती वेळा देताय ते या 10 मिनिटात, आणि बिल जे बाकीचं आहे ते पे करा. आम्ही 15,500 तुमच्या हातात देतो आणि आम्ही निघतो. कॉल कट कर. पण तुमचा असेल ना कोणतरी ओळखीचा. असे हे बघा, हा हे जरो लोक असतात, काही हा. आम्ही सोडून दिले. अच्छा काही लोकांचे अशी पण बुकिंग केले, पण तुमचे ऍडव्हान्स घेतलाय बुकिंगला, हा. माझ्या रिसॉर्टचं नाव दिले, हा. तो गायब झाला. इथं आला, आम्ही म्हणलं आमच्याकडे ऍडव्हान्स नाही तुमचा. हा असे पण लोक झाले, ते सोडून दिले आम्ही. अच्छा. आम्ही असं स्टँडर्ड असेल तरच घेतो असं. असे मग- काही लोकं- मग हे तर काही scam च लोकांनी चालू आहे ना. काही लोकांनी इथं माणसं पाठवली आणि ऍडव्हान्स मधले जे दुसऱ्याला असतात ते दिले. खाऊन बसले, हा. आम्हाला दिले पण नाही, ते आम्ही बंद केले. भाई हॉटेल एक नंबर आहे, पण जे भाई आहे ना ते खूप चुकीचं आहे. आणि तो तुमच्या ओळखीचा आहे का? नाही कॉन्टॅक्ट नंबर भेटला. लास्ट टाइम मधुबनला गेलेलो ना, तर तिथून मला तो त्याला फोन काय करते ते आम्हाला टाइम नाही. हा बोला. हॅलो. हॅलो हा बोला. सर, करा ना तो बिल, तुम्हाला जो पे करायचा हा? अरे मग आम्ही पे करतो ना, 15,500 आम्ही पे करतो ना. आम्ही कुठे नाही म्हटलं. जो आहे ना आता त्यांनी केलेला तो बिल तर पे करायचं. हा? नाही हे नाही, हे आमची चुकी नाही आहे. तो बिल पे करणारच नाही मी, नाही, भले नाही. काय पण होते. हे आमची चुकी आहे, नाही आहे. समजलं, आमचे जेवढे झाले तेवढे आम्ही करतो, बाकीचे तू पेमेंट कर आणि आम्हाला इथून रिलीज कर, बस. हा. बाकी काय बोलायचं नाही. बंद कर फोन, बंद आणि कर. लवकर ये. म्हटलं ना, वेडे बिडे झालं म्हणजे काय? वेडे बिडे झाला काय? येऊ का तुझ्याच घरी येऊ? राहतो आम्ही तिथे आणि तिथेच थांबतो. असा शब्द, नीट शब्द वापर. आम्ही तुमच्याशी नीट बोलतोय ना, नीट वापर, नीट शब्दात बोलायचं. हा मग वेडे काय? कोण वेडे, तू की आम्ही? तुम्ही वेळे मी आहे का? मग तुम्ही वेळे हा. कसं माहिती का? नीट बोल, परत बोलतोय, नीट बोला. जर ती वेळा वाटत तर तुम्ही बुकिंग का केलं माझं? मी वेडा वाटतच नव्हते, नीटच बोलत होतो. नाही आता बाकीचं. हॅलो ऐका, ते जाऊन देत. बाकीचं आता इथे तमाशा नको आहे, समजलं का? इथे माणसं भरपूर आहेत. तुम्ही ऐका ना, मग समजलं नको तर सर करा ना पेमेंट, रिटर्न पेमेंट करा सर. आम्ही करणारच आम्ही आमच्या हिशोबाने करणारच आहे, पण बाकीचं मागतात ते, त्याचं काय करायचं? तुम्ही ऐका सर, तुम्ही अनेक रिसॉर्ट फिरले सर, अनेक रिसॉर्ट ते आम्ही बघा अनेक रिसॉर्ट फिरले वगैरे, हे आपल्याला माझं ते सोडून द्या. तो विषय राहिला बाजूला. आता ह्या रिसॉर्टचं आणि तुमचं काय ते बोलणं सांगा मला. 5 मिनिटात मला कळवा, फोन ठेवा. हा 5 मिनिटात हा. कळवा, डायरेक्ट आत्ताच्या आत्ता इंस्टाग्रामवर जाईल. मी लगेच डेटा ट्रान्सफर करतो. अरे आता तुम्ही वाट लावली म्हणजे आता तुम्ही आमची वाट लावून ठेवली, आम्हाला इथे ते सोडत नाही. आम्ही आमचं पेमेंट करायला तयार आहे. नाही तर तुझ्या स्कॅनरवरती मी हे 15,500 पाठवतो आणि तू total pay कर. सगळं टोटल पेमेंट तू कर. माझ्याकडे पेमेंट नका पाठवू तुमचं, आणि तुमचं काय तिथे तुम्ही सर्वांनी बघा सर पुढचं. ठरवा बिलवा काय नाही तर तू ये इथे आता. आणि पे कर. अहो सर, मी पनवेलला आहे सर, मी आलो अरे त्यावेळेला असून दे, तुमचं- पनवेलला असून दे किंवा दुबईला असून दे, मला त्याच्याशी संबंध नाही आहे. सर तुम्ही काय बोलता? मी जॉबवरती ऑन ड्युटी सर, आमचा finger- अरे मग ऑनलाईन पे कर ना. ऑनलाईन पे अरे ऑनलाईन कर ना, Online ऑनलाईन आहे ना pay कर. तुझ्याकडे स्कॅनर वगैरे. नाही तर बँक ट्रान्सफर कर, तुम्ही माझे- NFT कर. नाही, त्यांनी पेमेंट करत नसतं 15,000 माझ्याकडून. मग आम्ही 15,000 कुठल्या ह्याच्याने पे करू? केलं तर तुम्ही प्रॉपर्टीत खाल्लं काय? तेवढं अरे ऐक, जो खाल्ल्या पिल्ल्याचेच पैसे झाले ना, खाल्ल्या पिल्ल्याचेच पैसे आम्ही भरतोय. आम्ही कुठे फुकट राहतोय? आम्ही बोललो का 15,000 पण नाही देणार? रूम मध्ये राहते त्याचं काय? AC रूम मध्ये अरे भाई सर्वीकडे एसी रूमच आहेत, सर्वीकडे एसी रूम आहेत. मी आहे ना, पहिली गोष्ट तर आहे ना, मी दम अजून तुझ्याशी आहे ना 2 दिवस मी प्रेमाने बोलतोय का, बाजूला फॅमिली आहे. हा समजलं ना, तेच बोलतोय मी, बाजूला माझ्या फॅमिली आहे ना, म्हणून मी प्रेमाने बोलतोय. बाकीचे माझ्या घरचे शॉक आहेत, समजलं ना. हा मग मी माझ्या ह्याच्यावर आलो ना, मग लय घाण पडेल तुला, लय घाण पडेल. मग तू 10 कॉल करशील मला, तेवढं लक्षात ठेव. हा तू हलक्यामध्ये घेऊ नको, पहिली गोष्ट तर ती आहे. आता एक काम करा, हा ऐका, हलक्यात घ्या, भारीत घ्या, काय करायचं ते करा. मला आता एक सिंपल सांगतो, आता आहे ना, वाद नका घालू ना, तुम्ही घाला, मी पण नाही घालत, तुम्ही पण नका घालू. सिंपल एकदम स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट करू. 15,500 आम्ही भरतो, तुम्ही त्याच्यावरचे आत्ताच्या आत्ता 10-15 मिनिटं थांबा, त्याला अर्धा तास घ्या आणि भरा, चालेल, आम्ही थांबतो. पण ते करा आत्ता लगेच. काय तुम्ही मला बाजूला घे. 15,500 तुम्ही भरायला मला अर्धी रक्कम पाठवली. मग आम्ही का भरू? तूच सांगितलेलंस ना प्राइस, तुझ्या हिशोबाने हा. 15,500 होत आहेत.
माझ्या हिशोबाने सर गडबड झाली मी बोलतो. अरे अरे ती गडबड तुझी चुकी ना, झाली आहे ना. 15,000 आम्ही का भरू मग? गडबड झाली 4 वेळा बोलतोय तू, स्वतः गडबड झाली आणि त्याच्या वरचे पैसे आम्ही भरू का? हा मग झाली ना, मग पुढचे भरा तुम्ही, आम्ही 15,500 भरतो. सिम्पल सॉर्टेड. तुम्ही गडबड झाल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्ही मला कॉल रिटर्न नाही केला. अरे आम्ही कशाला कॉल करू आम्ही भाई? करू कस्टमर की कॉल करेल का तुला? तू करणार की आम्ही करणार? बिझनेस आम्ही करतोय. तू करतोय की आम्ही करतोय? हिशोबाने बोलतोय मी. मला तेवढं अमाऊंट तुमचं झालेलं आहे. त्या हिशोबाने पेमेंट करा तिथे काउंटरला, बघा तुमच्या हिशोबाने. मी काय बोलतोय ते हा, मग ऐक. तेच आपल्या हिशोबाने. 15,500 पे करतोय. आपल्याच हिशोबाने हा. बोलला तो. बाई रिसॉर्टचं नाव आहे आरती रिसॉर्ट. रिसॉर्ट चांगलं आहे, रिसॉर्टबद्दल काही कंप्लेंट नाही, सर्व्हिस वगैरे चांगली नाही, लोक पण चांगली आहेत. बट हे जे असे थर्ड पार्टी असतात ना, ते भाई खूप खूप घाण आहे. कारण की भाई ते लिटरली 32,000चं आपलं बिल आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये होतं आहे 15,000. मी कॅल्क्युलेशन तर दाखवलं पुढे, तर तेवढा डिफरन्स आहे. तर हे बोलतात की तुम्ही पे करा, अदरवाईज त्याला पे करा. आम्हाला कोणाशी मतलब नाही, आम्हाला फक्त पैशाशी मतलब आहे. हे नाही, ह्यांचं बरोबर आहे रिसॉर्टवाल्यांचं. तर बघूया पुढे आता काय होतं आहे. तर बघूया पुढे, व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ताकी तुम्ही या स्कॅमपासून वाचाल. तर तो माणूस मला बोलतो याला कॉल केलेला तर की अहो नाही जास्त आहे, तो तुम्हाला अजून कमी करूनही भेटू शकतो अशा टाईप्समध्ये तो मला बोललेला कॉलवर तेव्हा की 3,000हून अजून कमी. आता तो माझ्याकडनं 42,000 मागतो 2 दिवसांचं. नाही काय ते माहिती आहे तुमचं असेल नसेल तो रिसॉर्ट बद्दल आपल्याला काहीच कंप्लेंट नाही ना, खाण्याबद्दल तुमच्याबद्दल आपल्याला काहीच कंप्लेंट नाही. हा. मी मागितलं, आपल्याकडे ती पण रेकॉर्डिंग आहे, आपल्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहे. करतो त्यांच्याकडनं प्राईस वगैरे जे काय आणि काय आहे ते बोलले की हा. नाही नाही जे काय ते मागेशी आहे. आम्ही पहिल्यांदाच आमचं असं झालं हो. आमचा एक अरे नाही- आमचं पण पहिल्यांदा असं झालंय. आमची कुठलीच हे चुकी नाहीये. पहिल्यांदा असंच झालंय. आमच्याकडे जो येतो त्याच्यासाठी मी तो मुलगा खास केला, कारण माझ्या मिस्टरांना टाइम नाही भेटत, त्याच्यामुळे बोलते हो, ना. बरोबर आहे. बुकिंग झाली का लगेच आपण कन्फर्मेशन किती रूम हा. देणार, किती मुलं, ते किती सर्वात ऍडव्हान्स best आला, आहे. आता किती राहिले. हा माणूस सगळ्यांना फिरवतोय. त्यांना पण फिरवतोय, आपल्याला पण फिरवतोय. आपल्याला पण फिरवतोय. पहिल्यांदाच नाही नाही, हॉटेल बद्दल आपल्याला काहीच कंप्लेंट नाही ना, खाणं ना काय, सर्व चांगलं हॉटेल बद्दल. पण तो हा, माणूस तो माणूस आहे फक्त बस. आपल्याला हॉटेल बद्दल काहीच कंप्लेंट नाही. नाही आपण म्हणून आपण कन्फर्मेशन केलेलं, ते पण केलं, आपल्याला रेकॉर्डिंग पण केलेलं. रेकॉर्डिंग केलेलं कुठे? कन्फर्म नाही माहिती, पण मला तुम्ही बऱ्याच वेळा गेले असतील ना. मी एकच राहील नाही वन नाईट वगैरे. 1500 रुपयांनी 3,000 आणि 2 दिवस. हा हे तर तुम्हाला 2100 रुपये. हा, तरी ह्यानी कन्फर्म केलं. हा, ह्याच्यापेक्षा कमी भेटेल. हा, हा भेटेल आणि तिथेच अजून कमी करून आणि दिलं आपण असतं. आता price- जर तुम्ही कॉल केला असता ना तर मी तुम्हाला अजून कमी मध्ये हा. करून दिला असता. हे अशा त्याचं झालं, शब्दात तो त्याचं बोलला. झालं हा. 1 दिवसाचं, तुमच्या डोक्यात होतं 2 दिवसाचं. नाही नाही ते 2 दिवस आपण काही स्टार्टिंग, लोकं 2 दिवसात केला होता 1 दिवसात. नाही, 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 तसं पण नाही. आपण Figure starting पासून आपण तेच होतं. 28, 29, 30 हे अहो, शब्द त्याची तीन हा. चूक भूल झालेली. हा. त्याची चूक झालेली. हा, मग तो बोलतोय. म्हणून त्याला असं वाटलं का हे 2 दिवसाचं आम्ही पण सांगितलं असेल, त्याला असं वाटलं असं तर नाही. हो तो काहीतरी टाकायलाच पाहिजे ना अशी गोष्ट. नाही, नाही, चूक भूल झाली. कारण की भाई मग तो आपल्याला आम्हाला रेकॉर्डिंग बोलतोय. पण, आता रेकॉर्डिंग नसती तर तो काय बोलला असता बरं पैसे. तशी गोष्ट आहे ना. भुर्दंड आम्हाला कशाला एवढा? त्याला कमी करून पण बोललो, 2 मिनिटं. कमी करून पण आपण सर्व बोललो. मी काय बोललो त्याला, हे ऐका बघा. मी काय बोललो, चल 3200 घेऊया. 3200च्या हिशोबाने बघा 5,000, 9 जणांचे होतात, त्यानंतर त्याला 5,000 आपण ऍडव्हान्स दिलेले आहेत आणि आणि 1600 रुपये आपण खाल्लेले आहेत. ते खाल्लेले ते आम्ही गेलो घेतो. 25,000 त्याला बोललो तू 5,000 भर. 5,000 तू भर, 20,000 बाकीच्या वरती जास्तीत आम्ही आम्ही भरतो. आता आपण पण आपण 1100 रुपये वाढवले. मग तो माणूस पण आला पाहिजे ना तेवढं. मग ठीक आहे बघा. 4200 हे खूप जास्त आहे 2 नाईट्सच्या हिशोबाने पण. हे तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे. 4200 2 नाईट्सच्या हिशोबाने पर पर्सन. काका आता मी आहे ना, ऐका मी एक कस्टमर सांगतो, तुमचाच एक कस्टमर सांगतो. 3300 रुपये तुम्ही 2 दिवसाचे दिलेत त्याला. 3300 रुपये. ऐका काकी, तुमचाच एक कस्टमर सांगतो, तुम्ही आता त्याला 3300 ने 2 दिवसाचे रूम दिलेत. हा, माझ्या बाजूलाच बसलेले सगळे bill केले. हा बरोबर. हा हे आमचं हा. काय म्हणणं आहे? हा, मग हे 4200 चुकीचे आहे ना. ते पण माझं सेम काय टायमाला म्हणणं होते, आहे? आम्ही पण सेम टायमाला होते. आम्हाला आमचं भेटलं ना, हा. वरचं तरी 2,000 हा. तुमच्याकडे काढू, आम्हाला घेणं नसतं. हा, ते बरोबर आहे. हा, आता त्याने किती काढलं आम्हाला किती दिलेत? मग तेच आहे, ते त्यांचंच हे आहे. तुमचं आणि आपण थोडं सॉर्ट करून घेऊ. आम्ही solve तेच करून बोलतोय दिलं भाई, त्याला सकाळपासून तेच बोलतोय. हे बघा, आमचं 1800 रुपयांनी आहे. हा. विकेटचं आणि वीकडेजचं आहे 2,000 2100 रुपयांनी. 2100 कोण आम्हाला 2,000 देतं. 1800 संबंधवाले नेहमीच ते हा. ते ते आमचे ठीक आहे. ओळखीचे होते, म्हणून आम्ही त्यांना 17 त्यांनी 3400 रुपयांनी केलं. तसं जर आम्हाला ते माहिती ठीक आहे आता हो. उद्या आम्ही 3400 घेतो तुमच्या उदाहरण. आता त्यांनी तो आता हे आहे तो ना, काय बोलला माहितीये, आता आम्ही अगोदरच सांगितलेलं की 2 फॅमिली आहेत, लेडीज पण आहेत. आपलं काय बिल आहे सर मला सांग.
यांचं म्हणणं की 3200. मी 3200 बोललो हे बघा वरचं कॅल्क्युलेट confirmation त्याचं जे होतं ना, आता आम्ही 1800 घेतलं बरं तर जाऊ आमचं 3600 होतं. इकडे तिकडे करू का तुला काका हे बघा माझ्याकडून हे लास्ट होणार माझ्याकडून ह्याच्याकडून वर नाही होणार. काका 1100 रुपये वाढवले खूप वाढवले बरं आम्ही तुमचं हा. मला तुमचं 100 मला जर हे बघा तुम्ही- एवढं जर द्यायचं असेल ना मी मालवणची ट्रिप कॅन्सल केली आहे. तुमचं याच्यात मला 100% पट. हा. तुम्हाला एवढ्यात भेटलं म्हणून तुम्ही आला हा बरोबर आहे नाही तर आले नसते. काय नाही मला सांग तुम्ही पण आता तुम्ही तुमचं आता अचानक बजेट हा. वाढला तर तुम्हाला पण तो भारी पडतो. मग बरोबर आहे. हे असतं ना हा बजेट आम्ही मालवणला गेलो असतो ना आम्ही तो कॅन्सल केला आणि मालवणचं हे बघून आलो. मालवणचा पण प्रूफ आहे आपल्याकडे. आता ते पण मी बोलतो. ती म्हणतात की आम्ही 1600 करतो 3200 एक काम करा, थोडंफार इकडे तिकडे. नाही काका लास्ट होणार खरं मध्ये सर्व बघितलंय बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेट तुम्ही आता सांगतो आहेत आमच्याकडे सगळं व्यवस्थित मिळालं. हे बघा मला हॉटेल बद्दल काहीच कंप्लेंट नाही जेवण नाही जेवणामध्ये पण काही कंप्लेंट नाही आपल्याला काहीच नाही काका एवढेच होतील मी तर हे बघा हा तर एवढे बोललेला हा काय सांगितलं हा हा हे बघा हा एवढा बोललेला ओव्हरऑल आम्ही आहे ना माझं आमच्या- ऐक तू आता. ऐका ना ऐका हे बघ ओव्हरऑल ना आम्ही आधी 3000 बोललो पण आम्ही मी बोललो चला 3200 राहू म्हणजे दे. 1650 होतं. हा, हा, तुमचं हे बघा. नुकसान नको म्हणून तर आम्ही 3200 आम्ही 2 दिवस असेल तर जेवण अजून वेगळं देतो तुम्हाला. माहिती आहे, तर आम्ही ना ते रिस्पेक्ट करतो आम्ही तुम्ही न सांगता करून देऊ हे 750. नाही काका बरोबर तुम्ही ऐका आहे. माझं एवढं- नाही खरं मध्ये काहीच नाही त्याच्यामुळे शेती जरा. नाही काय आहे ना आम्हाला पूर्ण नाही भरायला लागणार आम्ही 20,000 भरायला ठीक आहे ना 20,400 भरतो पण त्याला काहीतरी भरणं गरजेचं आहे ना हे आम्ही घेणारच नाही. मग तू 5,000 रुपयात आम्हाला देणार नाही एक काम करे बघा हे बघ 25,000 आम्ही भरतो बाकीचं जे आहे ना चल उरलेलं 25,500 भरतो बस राऊंड फिगर घेतो तुला बस. करून घे. 100 नको. आता तुम्ही बोलले 100 वाढव नाही, माणसं 100 वाढवा. 25,500 रुपये देतो ओव्हरऑल राऊंड अप करतो 3300 3200 बोलत ना 3300. नाही 3300 ने खूप होणार काका खरं मध्ये खूप होणार कुठेतरी त्याचं मन नको आमचं नको आणि तुमचं मन नको. मी तुम्हाला ते बोलतो कुठेतरीचा हिशोब केवढा खूप थोडासा पडतो एक ना. थोडासा मनाला विचार पण मला सांगा काका ऐका कुठलं ऐका या तुमच्या लक्षात आलं. 24,000 दे. ऐका. 300 cancel कर. किती होतं? हा 26,000 देतो बस 26,000 देतो बस पण तुम्ही त्यांच्याकडनं घ्या ना, घेतलं घ्या ना. काहीतरी proof. आणि हे बघा आता डायरेक्ट हे बघा नाही ऐका मला प्रूफ पाहिजे हा आणि डायरेक्ट नंबर घ्या आता हा डायरेक्ट मी हे सर्व व्हिडिओ टाकणार आहे हे बघा मी कॉन्टॅक्ट करत असतो आपल्याकडे हे बघा एडिटिंग पण चालू झालेली आहे इकडे सर्व चालू झालंय आपल्याला आता हॉटेलची काहीच कंप्लेंट नाही काहीच नाही हॉटेल बद्दल हा हॉटेल 9765 नंबर आहे माहिती मी देतो तुला तुझं नाव काय हा हे बघा आमच्यामध्ये आम्ही 1800 जर बुकिंग केली तर आम्ही स्वतः मटण खायला हा घालतो. हे बघा हॉटेल बद्दल आपल्याला काहीच कंप्लेंट नाही नाही जेवणाबद्दल नाही सर्व्हिस बद्दल आणि ते आपण असं नाही की तुम्ही आता बोलताय की ह्याच्यासोबत निगेटिव्ह झालं फक्त व्हिडिओ मध्ये बनवतोय मी त्या व्हिडिओ मध्ये हे पण बोललो की भाई हॉटेल एक नंबर आहे तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण युट्यूबला जाऊन पण बघू शकता आपण हॉटेलची तारीफ पण केले जे हे बघा हा हा ते एकदम चांगलं आहे हा, ते आपण पण समजून घेत होते ठीक आहे थोडीफार मागे ते आपण माणसाचं आहे बाबा आपण काय असे देव नाही की हा जेवणाचं व्यवस्थित बाकीचं काही आम्हाला प्रश्न नाही हा प्रॉब्लेम नाही पाहिलं नाही, करेल. कॉल करतोय बरं काय करू याचं ते माझ्याकडे दे त्याला. दे काकीकडे दे रेकॉर्डिंग कर हॅलो मीच झालं हा मीच आहे आता आम्ही आता असं ठरवलंय का 1700 आम्ही 1800 बोलत होतो तरी पण आता आमच्या रिसोर्टचं आहे नको म्हणून 1700 आम्ही घेतोय ते पण ऐकतात. आणि ते पण ऐकतात उगाच वादावादी नको आम्हाला एवढा टाइम पण नाही मला आता 70-80 लोकांचं जेवण पण करायचंय 1700 आम्ही किती रुपये बोलले तुम्ही 3300 3300 ना किती रुपयाने नाही 3300 मी त्यांचं बिल बनवते आता वरचे जे काय असतील आमचं ते तू पाठव आता 5-7 हजार रुपये काय ते मी तेच बिल तुला बनवून देते 26,000 होतं 26,000 होता तुम्हाला पण इथं थांबून घेऊन तुला मी ट्रान्सफर करतो तुम्ही पण कोणतरी घरचे चांगले आहेत ना डिस्काउंट आम्ही पैसे आधी म्हणणार परत कॉल करतोय नाही, सोडून द्या नाही, आता सोडून दे. तू सोडून द्या त्यावेळेला आमचं भेटलं तुमचं तुम्ही आमचे बघा. पैसे पाठवा नाही, एवढं माझ्याकडे नंबर आहे त्याचा मी त्याच्याकडून 4-5 हजार रुपये घेणार आहे ओके ठीक आहे सोडून ताई, द्या काय करा हे बघा यश एक चव्हाण. बाकी बाकी बोलली ना आता. आमचे एक्स्ट्रा पैसे गेले स्टार्ट ते कर. तू पाठवा आम्हाला. एवढं बोल डन ठीक आहे मी 26 हाय हा, मी बनवून देते बिल पहिले नाही ना आधी बनवून देतो हा बनवू दे
टोटल 26,000 होता. गाड्या किती होत्या? गाडी नाही टॅक्सी हा टॅक्सी मागव टॅक्सी. रिक्षा दोन टॅक्सी लागतील. नाही, त्यांचं झालेच नाही. चालत नव्हती ना. आम्ही 9 झालाय ना. नाही ते आता ऍडव्हान्स 5,000 दिलेले आपण. दोन गाड्या सांगा. त्याला 5,000 ऍडव्हान्स दिलेला ना तुम्ही, आम्हाला 3च आले त्याच्यातला. मी आता त्याच्याकडून पहिले ते पैसे काढून घेणार आहे. ए गेम ऐकलं काय? ऍडव्हान्स 5,000 दिले त्यांनी ह्यांना 3,000 दिले. मग तसंच असतं ते, आमचं कमिशन असतं ते, हा त्यांचं ते commission त्यांचं कमिशन असतं ते माहिती पण एवढं हा लावला आहे ना. एक छोटी लागले ना तो. त्यात पण आमचं असं आहे 9 लोकांचं तुम्ही बुकिंग आम्ही कन्फर्मेशन देतो ना, तुम्ही 11 बोलले होते, तुम्ही जर 11 बोलले 9 आले ना तर आम्ही 10 लोकांचे पैसे देतो. आपण ते पण त्याला विचारलेलं की आम्ही 11 विचारले. तो बोलतोय ना काहीच नाही होणार त्याचे जावा. ते आता सगळं तुमचं काय आहे आणि पुढच्या वेळेस ना कुठेही जाल तुम्ही, मी तुम्हाला सजेशन करते त्या रिसॉर्ट वाल्याचा निदान नंबर तरी घ्या, तसं जाऊच नका. नाही, आम्ही असं जातच नाही. एवढे होतात काकी. एक छोटी एक मोठी सांग. माझं 1600 नाही बाबा. नाही हे 1600 आपण खाल्लेलं ते हा, ते मी जेवणाचं. देते हा ना, extra मी. हे मी 3300 हा ते बरोबर आहे. हा ते सर्व बरोबर आहे. हा एक आले ना 2400 700 आणि 1600 रुपये आपलं खायचं. 1600 रुपये होतं. हा 26,300 झाले. हा तर मग आता 26,000. काका बोलले 26,000. विचारा सासऱ्यांना, विचारा तुमच्या. तुम्ही आमचं कार्ड घेऊन जा द्या. आणि मग तुम्हाला सर्व तुम्ही पुण्यालाही द्या आणि मग तुम्ही सांगा आमची आम्ही हे बघा. घेताना कशी घेतो. आपल्याला सर्व्हिस खरं मध्ये सांगतोय. हा बुकिंग पण घेताना आम्ही कशी घेतो. आमचे 4 हे आपला जो थर्ड पार्टी आहे ना तो तरी चालतो. एक नंबरचा. आता काय बोलू, 4 रूम खाली राहिले तरी चालते, पण आम्ही कन्फर्मेशन आणि ऍडव्हान्स आम्हाला कन्फर्मेशन पण नाही पाठवलेलं. त्याला पाठवले ना आम्ही. आम्हाला नाही पाठवलं ते काय त्यांनी. बोला ह्यांनी पाठवलं त्याला पण त्यांनी आम्हाला नाही पाठवलं. त्यांनी तुम्ही तुमच्याकडून 2100 दिलेले, आमच्याकडून 1800 होतं हा, ना. मग त्याला आता आम्हाला तुमच्याकडून 1800 ने भेटलं असतं जर तुमचं नीट व्यवस्थित बोलणं झालं हा. तर. सगळं चुकीचं सर. यश 26 मार्च स्कॅनर द्या की. यांना शेवट असा बसला की मीच करणार आहे. स्कॅनर द्या तुमचा. हा देत आहे कॅल्क्युलेशन. हा हे बघ काकीने दिलंय भाई. फायनली त्याला कोण आलं लगेच? झालंय आता सॉल्व. मम्मी मलाच करत होता त्याचा उचलूच नका फोन. ते आता जोपर्यंत तुम्हाला देत नाही ना तोपर्यंत मारायलाच लागणार. कवा हा भाऊ हे बघा काका, रिलेशन एका साईडला येतं, बिझनेस आणि पैसा एका बाजूला येतो. आणि जिथे रिलेशन बिझनेस मध्ये आलं ना मग ते खराब होतं थोडं बिझनेस. काय ते वरच्या कमिशननी काय भेटतं. मग तेच तर आहे ना, एवढा सर्व वाद करून. हा? आव- ते पण कन्फर्म केलं आपण की कॉलवर. ते पण बोललोय की बाबा नक्की तेवढंच का. हा 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 हे जागा एवढी जागा. हा थोडी. हा हा तेव्हा इथे 120 असतं, एकच खूप आहे. आपण ते पण कन्फर्म केलंय. आपण 2 ते 3 वेळा कन्फर्मेशन घेतलंय भाई. अभी सब सॉर्ट हो गया. रूम खाली आहे का? रूम खाली आहे. थोडा फ्रेश व्हायला तरी द्या आता. एवढा वेळ जरा एवढा तुम्ही बसून ठेवलं. मग फ्रेश होऊ ना. हा फ्रेश होतो जरा. काका तुमचं कार्ड पण द्या. काकी आहे माझ्या बॅगेत आहे. माझ्या बॅगेत आहे. जाताना देऊया ना. हा आहे ना. चल सो भाई फायनली फोटो काढा आणि सगळ्या ग्रुपला पण टाका तो. हा टाकणार ना भाई. मोबाईलवरती पण आहे. काकीकडे दे. आणि हे बघा तो त्याचा पण एक ठेवा. त्याचा नंबरच टाकलाय मी व्हिडिओ मध्ये. आता जाऊ दे कॉल त्याला. आमच्याकडे टाकू व्हिडिओ तुमचं टाकणार पण चांगलं जे जेन्युइन आहे ते. हा माणूस पण चांगला आहे. त्यानंतर तो दुसरा जेवायला बोलतो तो पण चांगला आहे माणूस. हा हा सगळ्या मीडिया वाले आहेत. सर्व मीडिया वाले. हा हॉटेलचा प्रॉब्लेम नाही म्हणून आम्ही थांबलो. हा. हा. तुमचा हॉटेलचा प्रॉब्लेम नाही म्हणून आम्ही गपचूप बसलो नाही. ते मीडिया वालेच आहेत. हा बघितलं मी इंस्टाला पण बघितलं तुमचं. पण आमचं रिसॉर्ट पूर्ण दिवसभर चालू असतं. म्हणजे असं नाही रिसॉर्ट होत नाही, पण आमची सगळी फॅमिली नंतर आम्हाला असं ऑफ करू
काय बोलतो जे नॉन ड्रिंक कर हा चला जरा रूम मध्ये बसूया थंड होऊया हा चाल फायनली भाई मॅटर सॉल्व झालाय 26,000 रुपये दिलेत भाई 15,000 से 26,000 केलेत अभी क्या बोल सकते हैं भाई एक जरा सी मिसअंडरस्टैंडिंग और मिसअंडरस्टैंडिंग का फटका देखो भाई 26,000 गिरा सीधा सीधा तो ठीक है अभी इधर बैठ के भी कुछ फ़ायदा नहीं है कि ऐसा बैठ के रहो बट ठीक है देखते हैं भाई